Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to start the new topic of rotational dynamics. That means dynamics of circular motion. There are two dynamics of circular motion. First is a centripetal force and then second is a centrifugal force. You know what is meant by circular motion? The motion of an object along the circumference of a circle is called as circular motion. एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती जर मोशन असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो आणि त्याच सर्क्युलर मोशनचे आपल्याला जे दोन डायनॅमिक्स असतील तर ते दोन डायनॅमिक्स या ठिकाणी स्टडी करायचे. त्यातला जो फर्स्ट डायनॅमिक असेल तर तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा असेल सेंट्रिफ्युगल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स काय असेल? द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल अँड पार्टिकल परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. So the definition of centripetal force: the force acting on a particle and particle performing circular motion along the radius directed towards the center of circle is called as centripetal force. Is called as centripetal force. This is the definition of first dynamics, that means centripetal force. विद्यार्थी मित्रांनो, एखादा फोर्स किंवा जर फोर्स आपण एखाद्या पार्टिकलवरती जर अप्लाय केला किंवा ऍक्ट केला, द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल, फोर्स आपण जर एखाद्या पार्टिकलवरती जर ऍक्ट केला आणि जर त्या पार्टिकलने जर सर्क्युलर मोशन परफॉर्म केली अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल. एखाद्या पार्टिकलवरती जर आपण फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या पार्टिकलने जर सर्क्युलर मोशन परफॉर्म केली आणि त्या ऑब्जेक्ट वरचा जर फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारा जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग हा एक सर्कल आहे. द बाउंड्री लाइन ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज सर्कम्फरन्स आणि सर्कम्फरन्सच्या सेंटर मध्ये आपण एक पॉइंट मेन्शन करतो म्हणजे तो सेंटर असेल सर्कलचा किंवा तुम्ही त्याला ओरिजिन म्हटलात तरी चालेल. ओके, त्यानंतर सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ला प्लेस करून दिला. पॉइंट ऑफ व्ह्यू ला काय असेल? हा बरं एक ऑब्जेक्ट असेल. दिस इज अ ऑब्जेक्ट. ठीक आहे, तुम्ही याला ऑब्जेक्ट म्हणा किंवा तुम्ही त्याला पार्टिकल म्हटलात तरी चालेल. मग त्यानंतर द लाईन जॉइनिंग बिटवीन द सेंटर अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज अ रेडियस. सर्कलच्या सेंटर पासून आणि त्या पार्टिकलच्या किंवा त्या ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत आपण जी लाईन ड्रॉ केली तर त्या लाईनला आपण म्हणतोय रेडियस आर. ओके, मग जर आपण एखाद्या पार्टिकलवरती जर फोर्स ऍक्ट केल्यानंतर त्या पार्टिकलने जर सर्क्युलर मोशन परफॉर्म केली आणि त्याच्यातला जर फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती किंवा त्या पार्टिकलवरती अप्लाय होणारा जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ओके, हा ऑब्जेक्ट असेल, हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जो तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असेल. ऑब्विसली कुठलाही ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असते. म्हणजे हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना त्याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटीचा पण आपल्याला स्टडी करायचं. मग हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. बरोबर, हा सर्क्युलर मोशन परफॉर्म तेव्हाच करेल जेव्हा त्याच्यावरती आपण फोर्स ऍक्ट केला असेल. तेव्हा फोर्स ऍक्ट केला आणि त्याच्यातला फोर्स हा जर टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल असेल तर तो फोर्स आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो त्याला. मग हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती. जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्ट मधली जी व्हेलॉसिटी असेल तर त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते बरं? ही चेंज होते. म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते बरं? ही चेंज होते सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती. मग त्याच्यातली जर व्हेलॉसिटी जर चेंज, देअरफॉर change in velocity with respect to
टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ओके, हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकमफरन्सवरती सर्क्युलर मोशन मध्ये होता. सर्क्युलर मोशन मध्ये असताना तो ऑब्जेक्ट त्याच्यातली व्हेलॉसिटी काय करतोय बरं, चेंज करतोय विथ रेस्पेक्ट टू टाइम. तर त्या ऑब्जेक्ट मध्ये काय असते बरं, ते ऍक्सेलरेशन असेल. मग हा जे ऍक्सेलरेशन असेल तर त्या ऍक्सेलरेशनला आपण म्हणतोय सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. ए सफिक्स सी म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, किंवा तुम्ही त्याला रॅडियल ऍक्सेलरेशन जरी म्हटलात तरी चालेल. आपण सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन म्हणजे रॅडियल ऍक्सेलरेशनच्या प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये त्याचं एक डेरिव्हेशन शिकवले. ओके, मग हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यामधली व्हेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल जस्ट लाईक दिस इन दिस डायरेक्शन, ऑलवेज त्याच्यातली व्हेलॉसिटी काय करतोय बरं, तो चेंज करतोय. जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यावरती जो फर्स्ट फोर्स जो ऍक्ट होतोय टुवर्ड्स द सेंटर, या ऑब्जेक्ट वरती टुवर्ड्स द सेंटर एक जो फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. या ऑब्जेक्ट मधलं जे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल तर ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर जर त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो टुवर्ड्स द सेंटर तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतोय आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये असणारे जे ऍक्सेलरेशन असेल तर ते म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग हा जो ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचा जो फोर्स असेल तर तो टुवर्ड्स, हा एरो आपल्याला काय इंडिकेशन देतोय, काय रिप्रेझेंट करतोय की या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होणारा फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर आहे. टुवर्ड्स द सेंटर अप्लाय होणारा फोर्स कोणता, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स मध्ये असलेलं ऍक्सेलरेशन काय बरं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर. हा ऑब्जेक्ट इथून ह्या पॉइंटला गेला तर ह्या पॉइंटला गेल्यानंतर त्याच्यातलं सुद्धा ऍक्सेलरेशन हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल टुवर्ड्स द सेंटर. इथे सुद्धा टुवर्ड्स द सेंटर, इथे गेल्यानंतर सुद्धा त्याच्यातला जो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल तर ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे टुवर्ड्स द सेंटर असेल. ह्या पॉइंटला गेला तो, इथे गेल्यानंतर सुद्धा त्या ऑब्जेक्ट मधलं जे ऍक्सेलरेशन असेल तर ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल. कारण की सर्कलच्या सरकमफरन्सवरती त्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होणारा फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये असणारं जे ऍक्सेलरेशन असेल तर त्या ऍक्सेलरेशनला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा रॅडियल ऍक्सेलरेशन. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स मध्ये काय असतं बरं, की त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्सची जी डायरेक्शन असेल तर ते कसे असतं बरं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे सेंटरच्या दिशेने जे फोर्स अप्लाय होते तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग हा जो सेंट्रिपिटल फोर्स असेल तर त्या सेंट्रिपिटल फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ काय बरं तुमचा, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. नाउ therefore from Newton's सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉच्या हेल्पने आपल्याला जो सेंट्रिपिटल फोर्स असेल तर त्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. मग फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. फोर्स कोणती क्वांटिटी बरं, वेक्टर क्वांटिटी. कारण की हा जो फोर्सची डायरेक्शन असेल, या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होणारा जो फोर्स असेल तर त्या फोर्सची आपल्याला डायरेक्शन मिळते टुवर्ड्स द सेंटर. ज्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन मिळते तर ती क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी असेल आणि वेक्टर क्वांटिटी आपण बारने रिप्रेझेंट करतो. म्हणजे एफ काय बरं किंवा फोर्स काय बरं, हा वेक्टर क्वांटिटी ज्याला आपण बारने रिप्रेझेंट करून देऊ. इज इक्वल टू मास, हा वेक्टर क्वांटिटी नाही, तो कुठल्याही प्रकारची डायरेक्शन रिप्रेझेंट करत नाही. पण हा जो ऍक्सेलरेशन असेल तर हा या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होणारा ऍक्सेलरेशन तुम्हाला डायरेक्शन दाखवतोय टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे ऍक्सेलरेशन सुद्धा हा वेक्टर क्वांटिटी आहे. पण आपल्याला ह्या डायग्राम मध्ये कोणता ऍक्सेलरेशन मिळते बरं, ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इन सफिक्स सी म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. पण आपण जो फर्स्ट फोर्स असेल तर तो फोर्स कोणता आहे बरं, हा सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणजे सफिक्स सीपी. सीपी म्हणजे काय बरं, सेंट्रिपिटल फोर्स. हा जो सफिक्स मध्ये जो सीपी असेल तर तो सेंट्रिपिटल आणि एफ म्हणजे फोर्स असेल. इन शॉर्ट आपण तो एफ सफिक्स सीपी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असं मेन्शन करतो. मग फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन असेल विथ द हेल्प ऑफ न्यूटन सेकंड लॉ. बट सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r. किंवा आपण प्रिव्हियस इयर मध्ये सेंट्रिपिटल एक्सेलरेशन म्हणजे रॅडियल एक्सेलरेशनचे एक डेरिव्हेशन सॉल्व केलं होतं. तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन म्हणजे रॅडियल एक्सेलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r हे आपण फायनली शो केलं होतं.
किंवा आणखी आपण त्याला r इंटू ओमेगा स्क्वेअरने पण त्याला आपण शो केलं होतं. r म्हणजे रेडियस आणि ओमेगा म्हणजे हा अँग्युलर वेलोसिटीचा स्क्वेअर. ओके, मग आता काय करायचं, हा जो सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन असेल तर त्या सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये पुट ऑफ करायची. मग सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू m इंटू, आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय वरती v स्क्वेअर अपॉन r आहे, म्हणजे देअरफॉर इज इक्वल टू m ऍज इट इज दिला, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय v स्क्वेअर अपॉन r, v स्क्वेअर अपॉन r. हा आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला मिळाला. और आणखी ही व्हॅल्यू टाकून सुद्धा आपण त्याचा नवीन फॉर्म्युला बनवू शकतो. मग सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू हा m ऍज इट इज असेल, m ऍज इट इज. त्यानंतर आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय वरती r इंटू ओमेगा स्क्वेअर, म्हणजे हा r इंटू ओमेगा स्क्वेअर. दॅट विल बी द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला सेंट्रिपेटल फोर्सचा. F इज इक्वल टू किंवा सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r किंवा m इंटू r इंटू ओमेगा स्क्वेअर. दिस इज द फर्स्ट डायनॅमिक्स ऑफ this is the first dynamic of circular motion, that means centripetal force. Then second dynamics of circular motion, that means centrifugal force. Centrifugal force means the force acting on a particle and particle performing the circular motion along the radius and directed away from the center is called as centrifugal force. Write the definition of centrifugal force. The force acting on a particle and particle performing the circular motion along the radius directed away from the center of a circle is called as centrifugal force. This is the definition of second dynamics of circular motion, that means centrifugal force. The force acting on a particle and particle performing the circular motion and the particle performing the circular motion along the radius directed away from the center of a circle is called as centrifugal force. जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती जर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टने जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म केली आणि त्याच्यातला फोर्सची जर डायरेक्शन ही जर अवे फ्रॉम द सेंटर असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होणारा फोर्स हा सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. मग सपोज हा एक सर्कल आहे, सर्कलची जी बाउंड्री लाईन असते त्या बाउंड्री लाईन आपण म्हणतोय सर्कम्फरन्स म्हणतोय. त्याच्यामध्ये सेंटर सी असेल किंवा तुम्ही त्याला ओरिजिन म्हटलात तरी चालेल. त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मी एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिलेला आहे. सपोज दिस इज द ऑब्जेक्ट. ओके, मग द लाईन जॉइनिंग बिटवीन द सेंटर अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज अ रेडियस. मग ह्या डायग्राम थ्रू आपल्याला जो सेंट्रिपिटल फोर्सची जी कॉन्सेप्ट असेल तर त्या फोर्सची कॉन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायची. ओके, मग हा जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टला जर फोर्स ऍक्ट केल्यानंतर त्या ऑब्जेक्टने जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म केली आणि त्याच्यातला जो फोर्सची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर जर असेल तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. सपोज इमॅजिन करा की हा जो एक सर्कल असेल तर हा सर्कल म्हणजे एक पाळणा असेल. जर तुम्ही ज्या ठिकाणी जर स्वतःला जर इमॅजिन केलं किंवा स्वतःला जर फील केलं तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्सची कन्सेप्ट बेटर अंडरस्टँड होईल. सपोज तुम्ही एका पाळण्यात बसलात ह्या ठिकाणी ह्या स्पॉटला. ओके, त्या पाळण्यामध्ये बसलात आणि तो पाळणा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असेल तर त्यावेळी तुमच्यावरती कुठला तरी फोर्स अप्लाय होतोय. तुमच्यावरती जो फोर्स असेल तर तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल, कारण की तुमच्याकडे जो टुवर्ड्स द सेंटर जो फोर्स अप्लाय होईल तर टुवर्ड्स द सेंटर अप्लाय होणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल. हे आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये किंवा प्रिव्हियस डायनॅमिक्स मध्ये आपण ते स्टडी केले.
पण त्यानंतर आणखी तुमच्यावरती अवे फ्रॉम द सेंटर आणखी एक फोर्स अप्लाय होतोय. जर तुमच्यावरती अवे फ्रॉम द सेंटर एक जर फोर्स अप्लाय होतोय तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. मग जेव्हा हा पाना सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही बसला आहात पण तुम्ही त्या पाण्यामध्ये कुठेही पकडलेलं नाही, जेवढ्या स्पीडने हा पाना त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तेवढा तुमच्यावरती बाहेरच्या साईडने एक फोर्स अप्लाय होतोय असं तुम्हाला फील होईल. बरोबर, जेव्हा हा पाना स्पीडने फिरतोय त्याच्यातला स्पीड जर मॅक्झिमम असेल तर त्यावेळी तुमच्यावरती बाहेरच्या साईडने एक फोर्स अप्लाय होतोय. तुम्हाला स्वतःला फील होईल की आपल्यावरती कुठला तरी एक फोर्स अप्लाय होतोय जो बाहेरच्या साईडने फोर्स अप्लाय होतोय. मग तो जो फोर्स असेल तर त्याची डायरेक्शन कशी असेल वरती, अवे फ्रॉम द सेंटर, या सेंटरच्या बाहेर असेल ती, जस्ट लाईक दिस इन दिस डायरेक्शन. मग तुमच्यावरती अवे फ्रॉम द सेंटर जो फोर्स अप्लाय होतोय तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, कधी फील केलंय का? जर तुम्ही पाण्यात बसला तर तुमच्यावरती इमॅजिनरी फोर्स अप्लाय होतोय तर त्या इमॅजिनरी फोर्सला आपण म्हणतोय सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगलची फोर्सची जी अप्लाय होण्याची जी डायरेक्शन असेल तर ती अवे फ्रॉम द सेंटर असेल. ओके, मग अवे फ्रॉम द सेंटर तुमच्यावरती जो फोर्स अप्लाय होतोय तर त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, त्यानंतर सेंट्रीफ्युगल जो फोर्स असेल तर त्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे विथ द हेल्प ऑफ न्यूटन सेकंड लॉ. ओके, देअरफॉर नाउ फ्रॉम न्यूटन्स सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. ओके, फोर्स कोणती क्वांटिटी बरं, वेक्टर क्वांटिटी. पण आपण या सेकंड डायनॅमिक्स मध्ये कोणता फोर्स स्टडी करतोय बरं, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे एफ सफिक्स सीजी, सेंट्रीफ्युगल फोर्स. सफिक्स मध्ये सीजी काय असेल बरं, तो सेंट्रीफ्युगल आणि एफ म्हणजे फोर्स. मग या ठिकाणी आपण ज्या फर्स्ट डायग्राम मध्ये बघितलं, फर्स्ट डायनॅमिक्स मध्ये बघितलं तर टुवर्ड्स द सेंटर अप्लाय होणारे जे एक्सेलरेशन असेल तर ते एक्सेलरेशन कोणते बरं, ते सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन. एक्सेलरेशन कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी म्हणजे सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन असलं म्हणजे रेडियल एक्सेलरेशन. बट centripetal acceleration is equal to v square upon r, also equal to r into omega square, radius into angular velocity चा स्क्वेअर. म्हणजे हे जे ऍक्सेलरेशन असेल तर त्या ऍक्सेलरेशनला आपण म्हणतोय सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन. त्याची हीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी पण यूज करतो. ओके, मग हा जो सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन असेल तर त्या सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, v स्क्वेअर अपॉन r. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करा म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू m ॲज इट इज. ओके, हा m ॲज इट इज लिहून दिला या ठिकाणी. त्याच्यानंतर सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय बरं, ती v स्क्वेअर अपॉन r. ओके, त्यानंतर आणखी आपण और मध्ये लिहू शकतो r इंटू ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करून द्यायची. हा m ॲज इट इज असेल. ओके, आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनची सेकंड व्हॅल्यू काय बरं, ती r इंटू ओमेगा स्क्वेअर, r इंटू ओमेगा स्क्वेअर. and that will be the formula of centrifugal force. Centrifugal force. विद्यार्थी मित्रांनो, हा जो फर्स्ट फोर्स आहे किंवा फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तर हा सेंट्रिपेटल फोर्स आहे आणि हा जो सेकंड असेल तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी सगळ्यात महत्त्वाची जी अंडरस्टँडिंग करायची तर या दोन फोर्सेस मध्ये करायची. जर बेसिकली बघितलं तर तुम्हाला सेंट्रिपेटलचा फॉर्म्युला आणि सेंट्रिफ्युगलचा फॉर्म्युला हे दोन्ही फोर्सेस किंवा दोन्ही फोर्सेसचा जो फॉर्म्युला असेल तर तो फॉर्म्युला तुम्हाला सेम दिसतोय. मग या ठिकाणी जी सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट असेल तर ती आपल्याला अंडरस्टँड करायची. जेव्हा तुम्ही सेंट्रिपेटल फोर्स हा पॉझिटिव्ह दिला असेल तर त्यावेळी आपल्याला हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स असेल तर तो सेंट्रिफ्युगल फोर्स मायनस द्यायचा आहे. मायनस काय म्हणतोय, जर सेंट्रिपेटल फोर्स जर पॉझिटिव्ह असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स हा निगेटिव्ह असेल. जर सेंट्रिफ्युगल फोर्स हा पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळी सेंट्रिपेटल फोर्स हा आपण निगेटिव्ह देतो. सुरुवातीला सेंट्रिपेटल पॉझिटिव्ह होता, सेंट्रिफ्युगल निगेटिव्ह होता, नंतर सेंट्रिफ्युगल पॉझिटिव्ह होता आणि सेंट्रिपेटल निगेटिव्ह. म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही फोर्सेस म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोन्ही फोर्सेसचं जे साइन असेल, दोन्ही फोर्सेसचा जो फॉर्म्युला असेल तर त्यांचं साइन एकच असू शकत नाही. जर सेंट्रिपेटल पॉझिटिव्ह असेल तर सेंट्रिफ्युगल निगेटिव्ह, जर सेंट्रिफ्युगल जर पॉझिटिव्ह असेल
तर सेंट्रिपिटल निगेटिव्ह. पण आपलं जे टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुक मध्ये सेंट्रिपिटल फोर्स हा निगेटिव्ह दिलेला आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स पॉझिटिव्ह दिलेला आहे. सेंट्रिपिटल निगेटिव्ह आणि सेंट्रिफ्युगल पॉझिटिव्ह या दोन फोर्सेसचा स्टडी आपल्याला ह्या लेक्चर मध्ये करायचा होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट असेल तर ती म्हणजे की सेंट्रिपिटल फोर्स मध्ये रियल फोर्स असतो. द इंटरॅक्शन बिटवीन द टू बॉडीज इज कॉल्ड एज रियल फोर्स. दोन बॉडीजचं जर इंटरॅक्शन होत असेल तर त्या इंटरॅक्शनला आपण म्हणतोय रियल फोर्स. आणि रियल फोर्स मध्ये असलेला जो फोर्स असेल तर तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि रियल फोर्स हे दोन्ही एकच फोर्स असतील. त्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्स आणि स्यूडो फोर्स हे दोन्ही फोर्सेस एकच असतील. ओके, हे जे महत्त्वाची जे कंडिशन असेल, हे जे दोन डायनामिक्स असतील सर्क्युलर मोशनचे ते आपण या लेक्चर मध्ये अंडरस्टँड केले किंवा स्टडी केले. पण ह्या लेक्चर्स मध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट असेल तर फॉर्म्युला संदर्भात. ओके, मग फॉर्म्युला म्हणजे एकदा परत रिपीट करतोय की सेंट्रिपिटल जर पॉझिटिव्ह असेल, सेंट्रिपिटल जर पॉझिटिव्ह असेल तर सेंट्रिफ्युगल आपल्याला निगेटिव्ह द्यायचा आहे. ओके, त्यानंतर सपोज जर सेंट्रिफ्युगल जर निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस सेंट्रिफ्युगल जर पॉझिटिव्ह असेल तर सेंट्रिपिटल आपल्याला निगेटिव्ह द्यायचं. आणि आपलं जे टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुक मध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं साइन हे निगेटिव्ह आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे पॉझिटिव्ह आहे. आय होप या लेक्चर्स मध्ये आपण जे दोन डायनामिक्स स्टडी केलेत सर्क्युलर मोशनचे तर ते दोन्ही डायनामिक्स तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.